तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर येते, जे की तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन हे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये झाले आहे आणि आपलं जलसंपदा विभाग हे आचारसंहितेचं कारण आपल्याला देत आहे. परंतु तुम्ही आता यावर नाराज न होता सुखी व्हायला पाहिजे. कारण की मित्रांनो, निवड यादी व वेटिंग लिस्टनं लागण्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ते कसं, बऱ्याचशा मुलांनी WRD सोडला इतर स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरले होते व त्यांचा तिथे निकाल लागला असून व त्यांचं तिथे सिलेक्शनसुद्धा झालं आहे. मित्रांनो, त्यांनी त्यांचं डिपार्टमेंटसुद्धा जॉईन केलं आहे. मित्रांनो, याचा तुम्हाला आता फायदा होणार आहे. मित्रांनो, ते कसं, कारण की WRDमध्ये जे विद्यार्थी टॉपर होते त्यांनी दुसरं डिपार्टमेंट हे जॉईन केले. मित्रांनो, आता तुम्हाला चान्सेस वाढलेले आहे. जे विद्यार्थ्यांचे 5 ते 10 मार्क्स कमी असतील त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे आता वाढले आहे मित्रांनो. हो मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जर 5 ते 10 मार्क्स जर कमी असतील तर तुम्हाला जलसंपदा विभागामध्ये भरती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं कोणतरी म्हटलंच आहे, जे होत आहे आजचे केले होत आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. जरी तुमचं आचारसंहितेमुळे निवड याद्या उशीर होत असला तरी तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्यामुळे तुमचा फायदा होत आहे मित्रांनो, कारण की बरेचसे मुलं हे दुसरं डिपार्टमेंट जॉईन करत आहे. त्यांचं सिलेक्शन तिथे होत आहे, कारण की दुसऱ्या भरतीवर आचारसंहितेचा काही परिणाम होत नाही. ते लवकरात लवकर आपल्या निवड यादी लावत आहेत आणि त्यांचं सिलेक्शन होत आहे. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायचं कारण नाही. जसंही WRDचे सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट असतील आपल्या चॅनलवरती आपण सर्वात प्रथम घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, असं होतं अपडेट जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.